अकलूज इंदापूर रोडवर असणारे वडापूर या गावामध्ये आपण आलेलो आहोत. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ मंदिर पाहत आहोत. तर याच गावाचे पूर्वीचे नाव कनकगिरी असे होते. तर या गावाची आख्यायिका अशी आहे. नवनाथ ग्रंथामध्ये 9व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख झालेला आहे. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत असताना तिथे थांबले. मच्छिंद्रनाथांना भूक लागली आणि गोरक्षनाथांना बोलले की मला भूक लागली आहे तर या गावातून भिक्षा घेऊन ये. गोरक्षनाथ लगेच झोळी काकत अडकवून गावात भिक्षा आणण्याकरता गेले. एका घरामध्ये पितृश्रद्धा असल्याने तेथे जेवणे चालू होती आणि तेथे जाऊन गोरक्षनाथांनी अलख निरंजन अशी भिक्षा मागितली आणि तेथील स्त्री बाहेर आली आणि त्या मुलाला पाहिलं आणि आतमध्ये गेली आणि तिने घरातील पंचपक्वान्नाचे ताट भरून त्या मुलाच्या झोळीमध्ये वाढले आणि ती झोळी घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाजवळ आले आणि त्यांनी ते जेवण केले. जेवण केल्यानंतर त्या पूर्ण पंचपक्वान्नाच्या जेवणातील वडा हा त्यांना अतिप्रिय झाला की तो आवडला आणि गोरक्षनाथांना म्हणाले की मला अजून वडा खायचा आहे. तर गोरक्षनाथ म्हणाले चिंता कशाला, आता लगेच जातो आणि घेऊन येतो. आणि म्हणून पुन्हा झोळी घेतली आणि पुन्हा त्याच स्त्रीच्या घरी गेले आणि अलख निरंजन असे म्हणून उभे राहिले. तोच घरातील ती स्त्री पुन्हा बाहेर आली आणि तिने त्या बालकाला ओळखले आणि म्हणाले काय रे. तर ते म्हणाले माझ्या गुरूंना अजून वडे खायचे आहेत तर वडे पाहिजेत. तेव्हा ती स्त्री म्हणाली की गुरुचे नाव करून तू वडे मागण्याकरता इथे आलेला आहेत. तर गोरक्षनाथ बोलले की तसे नाही की गुरूंना माझ्या वडे आवडले आहेत आणि म्हणून मी वडे नेण्याकरता आलेलो आहे. तर ती स्त्री म्हणाली की इतका गुरूंचा आदर करतोस तर तुला वडे देते, पण तू मला डोळा काढून दे. क्षणाचाही विलंब न लावता गोरक्षनाथाने आपला डावा डोळा काढून हातामध्ये घेतला आणि तो त्या स्त्रीला देण्याकरता निघाला. ती स्त्री ते बघून भयभीत झाली आणि घरात जाऊन 5-7 वडे घेऊन आली आणि ते गोरक्षनाथाला ते बुबुळ आणि ते वडे दिले. नंतर ते झोळी घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाजवळ आले आणि त्यांनी ती झोळी पुढे केली, परंतु डोळ्यातून रक्त वाहत असल्यामुळे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाकडे तोंड न करता दुसरीकडे तोंड करून झोळी दिल्यामुळे मच्छिंद्रनाथ म्हणले की तू माझ्याकडे तोंड करून झोळी दे. तेव्हा मच्छिंद्रनाथाने ओळखले आणि त्यांनी पाहिले तर डावा डोळा त्यांनी काढलेला होता. ते बुबुळ घेतलं आणि मच्छिंद्रनाथाने ते बुबुळ त्यांना बसवून डोळा पूर्ववत केला. असे हे पवित्र ठिकाण असणारे वडापुरीमधील हे नाथ मंदिर आहे. तर या नाथ मंदिराला अवश्य एक वेळा भेट द्या. तर वड्यावरून नाथ महाराजांना इथे राहावं लागलं आणि या गावामध्ये बराच वेळ वास्तव्य केल्यामुळे या गावाचे नाव कनकगिरी पूर्वीचे असून नंतर ते वडापुरी असे पडले. अकलूज पासून 15 ते 20 किलोमीटरवर असणारे हे वडापुरी गाव आहे. इथे अवश्य एक वेळा भेट द्या.